14 एप्रिल 2025 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या 134व्या जयंतीचं औचित्य साधून तुळजापूर शहराचं विजन व विकसनशील नेतृत्व असणारे आमचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून एक ऐतिहासिक दिवस म्हणजे उद्याचा 13 एप्रिल आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा उद्या होणार आहे। त्याच्यामुळे हे ऐतिहासिक क्षणाला तुळजापूर शहरच नाही तर धाराशिव जिल्ह्यातील सर्वच लोकांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पाहावं आणि हे एक आनंदी क्षण आपल्या डोळ्यामध्ये त्यांनी साठवून ठेवावं। कारण तुळजापूर शहराच्या विकासासाठी सदैव आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचा पुढाकार असतो। आताच तुळजापूर शहर विकास आराखड्यासाठी 1860 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर आहे। त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्यानं चौक सुशोभीकरण करून उद्या 13 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळा होणार आहे। एवढंच मी सांगू इच्छितो। उद्या प्रमुख उपस्थिती कोणाची असणार आहे कार्यक्रमाला? सध्या परिस्थितीला प्रशासन असल्यामुळं पालकमंत्री महोदय असतील, आमदार साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे खासदार असतील, कलेक्टर साहेब असतील, मुख्याधिकारी असतील, तुळजापूर शहरातले सर्वच राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील व शहरवासीय उद्याच्या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग होऊन एक आनंद उत्सव साजरा करतील। उद्या पालकमंत्री स्वतः येणार आहेत का ऑनलाईन? प्रशासनाच्या मुख्याधिकारी रणदिवे साहेबांनी सांगितलं की पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील सर्वांना त्यांनी निमंत्रण पत्रिका दिलेली आहे। त्याच्यामध्ये पालकमंत्री किंवा बाकीचे जे काही अधिकारी पुढारी येतील का नाही ते उद्याच त्यावेळेस समजेल। परंतु आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पूर्णाकृती पुतळ्यावर पुष्पवृष्टी हे हेलिकॉप्टर माध्यमातून केली जाईल, मी एवढं आपल्याला सांगू इच्छितो। उद्या कार्यक्रम किती वाजता असेल? सकाळी 11 वाजता कार्यक्रम आहे लोकार्पणाचा।